विधान परिषदेसाठी आता भाजप अतिरिक्त उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येतेय। मवियातील नाराजीचा भाजप फायदा घेण्याच्या तयारीत आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे। आणि ठाकरे हे उमेदवार नसल्याने आता महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा सूर देखील उमटल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे हे उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद आणि त्याचा अचूक फायदा घेण्याच्या तयारीमध्ये भाजप असल्याचं कळतंय। भाजप त्यामुळे अतिरिक्त उमेदवार देण्याबाबत आता भाजपा केंद्रीय पक्ष पातळीवर चर्चा करण्याची शक्यता आहे। याबद्दलच अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, आता भाजप अतिरिक्त उमेदवार देण्याच्या तयारीत आहे, काय अधिकची माहिती? अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी ज्या आहेत त्या आता घडताना पाहायला मिळत आहेत। 2022 मध्ये जी किमया भाजपनं केली होती तोच पॅटर्न आता देखील विधान परिषदेत पाहायला मिळणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळते। याचं प्रमुख कारण हेच आहे की उद्धव ठाकरे विधान परिषदेचे उमेदवार नाहीत। भाजपची स्पष्ट भूमिका होती जर उद्धव ठाकरे विधान परिषदेचे उमेदवार असतील तर ही निवडणूक कदाचित बिनविरोध झाली असती। मात्र आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार कोण आहेत? अंबादास दानवे। त्यामुळे भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्याकडे अतिरिक्त मतं आहेत आणि काहीशी मतं जी आहेत ती फोडावी लागणार आहे। आणि भाजप जर बघितला असेल मागचा पूर्वाश्रमीचा त्यांचा इतिहास जर बघितला असेल 2022 मध्ये भाजपनं अशीच विरोधकांची मतं फोडली होती आणि त्यांचा अतिरिक्त उमेदवार जो आहे तो विधान परिषदेवर निवडून आणला होता। आता देखील भाजपची ही स्ट्रॅटेजी आहे, भाजप अतिरिक्तचा उमेदवार देणार आणि विरोधकांची मतं जी आहे ती फोडणार आणि विधान परिषदेवर आपला उमेदवार निवडून आणणार असं भाजपच्या नेत्यांना वाटतंय। अर्थातच केंद्रीय नेतृत्वाशी भाजपचं राज्यातलं नेतृत्व बोलणार आहे आणि त्यानंतर तो नवा उमेदवार भाजपचा कोण असेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण भाजपनं काल आपले 5 उमेदवार जाहीर केले, आता भाजपचा 6वा उमेदवार कोण आहे हे बघावं लागेल। भाजपनं आतापासूनच खेळी जी आहे ती सुरू केलेली आहे। आपला 6वा उमेदवार विधान परिषदेवर निवडून आणण्यासाठी भाजप आतापासूनच तयारी करत आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकीकडे फूट पडलेली आहे। अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस नाराज आहे आणि काँग्रेसने देखील सांगितलंय की आम्ही उमेदवार देणार आहोत। त्यामुळे या नाराजीचा फायदा आता भाजप घेऊ पाहते आणि याचमुळे भाजपनं आपले सगळे पत्ते आता ओपन करायला सुरुवात केलेली आहे। नक्कीच, धन्यवाद सुशांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता भाजप अतिरिक्त उमेदवार देणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।